नमस्कार मंडळी. तर माझा हा पहिला ब्लॉग आहे. तर मी आता सकाळी लवकर उठले 5:30 पावणे 6ला. तर गावाकडे लवकरच उजेडतं उन्हाळ्याच्या दिवसात, त्याच्यामुळे उजेड दिसतो आहे जास्त. तर माझं आता झाडून काढलेलं आहे बाहेरचं सगळं व्यवस्थित. तर तुम्ही आता पाहू शकता मी सगळं व्यवस्थित झाडून 2 मोठे अंगण आहे ते झाडून सडा टाकला आहे. आता रांगोळी घातलेली आहे. तर मी आता माझं स्वतःचं आवरून घेणार आहे, कारण स्वतः व्यवस्थित राहिलं तर आपल्याला कॉन्फिडन्स येतो कामामध्ये, काम करण्यासाठी. मग त्याच्यासाठी आपली डेली रुटीनची पहिली ही सुरुवात आहे. आणि इथे आता मी करते चहा. मस्तपैकी गरमागरम चहा घेतलेला आहे. मस्त असा सकाळी सकाळी पाऊस झाला आहे, त्याच्यामुळे आता छान फ्रेश ताजीतवाणी फुलं तोडून मी चालले देवपूजा करायला. आणि सकाळी सकाळी कसं फ्रेश वातावरण होतं. देवपूजा केलं तर देवांचा आशीर्वाद बी आपल्या कामाला लागतो असं म्हणतात. त्याच्यामुळे आधी देवपूजा करायची आणि मग माझ्या सगळं काम वगैरे झालं की मग मी घरातून निघते माझ्या मुलाला घेऊन. तर हा असा माझा पहिला व्लॉग आहे. तर तुम्हाला आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि हे बघा, हे माझं छोटं बाळ आहे, ते माझ्याबरोबर येते. तर आता मी पोचते माझ्या पार्लरकडे. चालत जावं लागतं कारण छोटंसं जवळच आहे रस्ता, एवढं लांब पण नाही आहे. आता पोचले मी माझ्या पार्लरला. हे मागे PK मेकअप स्टुडिओ असं नाव लिहिलं आहे बघा, तुम्ही बोर्डमध्ये पाहू शकता. तर माझ्या पार्लरचं पूर्ण नाव आहे PK मेकअप स्टुडिओ. माझं पार्लर आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये मोहोळ तालुक्यात नरखेड गावामध्ये आहे. आमचं छोटंसं गाव आहे. तर असं माझं पार्लर आहे. हे माझं डेली रुटीन आहे. पार्लरमध्ये गेलं की आधी क्लिनिंग वगैरे करून घेते व्यवस्थित. आता एक कस्टमर आलेला आहे बेबी हेअरकटसाठी. तर हेअरकट वगैरे केलेलं आहे आणि त्यांना माझा हेअरकट पण आवडला. त्याच्यामुळे काम तर एकदम छान आणि क्लीन असलंच पाहिजे, तर कस्टमर्स येतात. तर आता माझं झालं आहे हेअरकट, कंप्लीट होत आला आहे. आणि हा हेअरकट झाल्यानंतर अजून एक कस्टमर आहे, पण मी सगळ्यांच्या रील्स नाही काढू शकत कारण रील्स काढायला, फोटो काढायला कोणी नसतं. त्याच्यामुळे दिवसातून एक व्हिडिओ मी घेते. आणि कसा वाटला माझा हेअरकट ते पण सांगा. आणि माझ्या फर्स्ट ब्लॉगला व व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.